तर नमस्कार मित्रांनो. तर आज चपात्या बनवल्या होत्या, पण भाजीच नव्हती त्यासोबत खायला. तर त्याच्यामुळे आता आपण ठरवलं की टमाटे चटणी बनवायची. 3-4 टमाटे काढले फ्रीज मधून आणि कांदे वगैरे घेतले, मस्तपैकी लसूण वगैरे घेतला, कढीपत्ता वगैरे घेतला आणि आता आपण पुढच्या पण टमाटे चटणी बनवणार आहे, ते पण गावठी पद्धतीने. तर पूर्णपणे आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतोय टमाटे कसे कापले, कांदे कसे कापले, लसूण कसा का सोलला आणि कढीपत्ता. तर चला. तर हे बघू शकता मित्रांनो, हे टमाटे आपण कापलेले 3-4 टमाटे घेतले फ्रीज मधून. आता ते कट केले व्यवस्थितमध्ये आणि आपण आता ते ऑनलाईन युट्यूबला बघून रेसिपी बनवतोय. तर इथे बघू शकता, इथे कांदे आहेत, इथे लसूण ठेवलं आहे आणि इथे कढीपत्ता. तर अजून काही खूप सारं मटेरियल लागणार आहे, ते मटेरियल घेणार आणि मग नंतर आपण टमाटे चटणी चांगली छान प्रकारे असं रेसिपी टाईप बनवणार आहे. तर चला मित्रांनो, शेवटपर्यंत बघा आपला हा ब्लॉग आज कसा धमाकेदार होतोय ते. तर भेटूया, चला. तर हे बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आता आपली रेसिपी फॉलो करतोय, युट्यूब वरती बघून बनवतोय. कारण की सध्या आता हॉस्टेल मध्ये दिवस काढतोय, त्याच्यामुळे आपल्याला स्वतः बनवून खाणे. तर आज होतो घरी, तर त्यामुळे म्हटलं आज ठरवलं टमाटर चटणी खावी म्हणून करून. तर मित्रांनो, आपण कुठं अडकलो नाही पाहिजे आणि कोणाची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपल्या पायावरती सक्षम व्हा, बस या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचं तात्पर्य आमचं आहे. परंतु आनंद बनवताना खूप आनंद येतोय. हे बघू शकता, हा कांदा कापलेला आहे. तर कांदा पण व्यवस्थित आपण लाल करून घ्यायचा, एकदम फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी. आपलं चॅनल ब्लॉगिंगचं आहे, परंतु तरी पण सुद्धा आपण मुलांना किंवा ज्यांना आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांना आपण एक चांगला धडा किंवा एक चांगली शिकवून देण्याचं काम करतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण बघू शकता, आता छान प्रकारे आपण चटणी बनवणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा कसं काय बनवतो वगैरे. पहिले कांदा लाल होऊ द्या, मग नंतर आपण पुढे जाऊया. हे बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आपण व्यवस्थित प्रकारे.